गाईज, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. तुम्ही कशी दिसते सांगा. आणि गुढीपाडव्याच्या तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून. आणि कशी दिसते मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. इथं डाळ शिजते आणि मी घेते भजीची तयारी करते. भजी बनवायची, कारण की आज बनवणार आहे पुरणपोळी. त्यासाठी इथं कांदा चिरून घेते, कोथिंबीर, डाळ शिजते तोपर्यंत भजीचं तयारी करून घेते. मिक्स कांदा चिरून घेतला तर सगळं मिक्स करून घेते. भजीचं पीठ मळून झालं, आता गूळ चिरून घेते आणि डाळ पण शिजली आहे. पीठ पण मळून झालेलं आहे माझं. आता पुरण शिजवायचं, पुरण परतायचं आहे. मग त्यानंतर मी भजीची तयारी. नवीन वर्षाचा स्वयंपाक करता करता अजून एक आम्हाला एक पार्सल आले. तर बघू पार्सलमध्ये काय आहे. तुझं काय दक्ष काय करतोय? पार्सल नेल्सचे सगळं आले. नेल आर्टिस्ट, नेल आता मस्त नेल बनवणार आहे त्यांनी. नेल्स मशीन पण आली. मशीन चल आता तुझ्या नखांवरती बनवू. आधीच जेवण बनवू, मग त्यानंतर नखांना डिझाईन करू. मी पिंक कलर लावणार बघा. पिंक कलर कोणतं लावणार सांग ना. मी ना पिंक कलरचं आणि हे कलर. कसं करणार आहे दाखव जरा. यो आणि यो. कसलं भारी कलर दिसतं ते. चवीनुसार विलायची टाकायची पुरणमध्ये, म्हणजे कसं टेस्ट छान देते. आणि इथं ह्यांची भांडणं चालू झाली. त्यांची भांडणं काय, भांडणं चालतच असते यांची. काय पाहिजे बाय. सगळं लातच लागली. पुरणला मी फोडणी देते, परतून घेते. तिथे लसूण सोलते, दही खेळत होते. इग्नोर. पुरण परतून घेते, त्यानंतर भेटूया. पातळ का झाले पूर्ण पातळ झाले का? इतका झाले हे पातळ काय माहिती. तयारी करून घेतली, आता हे भाजून घ्यायचे. तर पुरण झालंय नीट. मला वाटतं आता पातळ झालं, पण नाही, नीट झालं. आणि आता आमटीची तयारी. तर पुढे बघूया. आमटीसाठी कांदा फ्राय करते, लालसर कांदा भाजून घेते. मसाल्याची तयारी. इथं पुरण झालेलं आहे, आता थंड व्हायची वाट बघते, म्हणजे वाटायला. पण वाटून घेते आता मी. बघू पुढे. आता गरम गरम घेतले, बघू भाजतंय का काय होते. पुरण वाटून घेते. काहीच मी पोळी केलेली आहे. मी एक पोळी केली, अजून पोळ्या करते आहे. इथं भजी पण तळते, इथं आमटी पण होती आहे. तर कशी पोळी फुटली बघा माझी, किती भारी फुटली आहे. मस्त अशी कुठूनच फुटली नाही, एवढी भारी केली आहे. गाण्याचा आवाज बघा किती भारी फुगली आहे माझी पोळी. मस्त अशी फुगली आहे. तुम्ही पण या पोळ्या खायला. किती भारी झाली बघा, तुम्ही पण या. तुझं आणि इथं मला इग्नोर करा, कारण की आम्ही मेकअप नाही केला, आम्ही आवडलं तर काही. इथं पोळी बघ.
काहीच बघा माझी पोळी किती फुगली आहे. बघा कसली भारी फुगली आहे. फर्स्ट टाइम मी पोळ्या केल्यात आणि त्या पण एवढ्या भारी. पोळी पण किती छान फुगली आहे. झाल्या सगळ्या पोळ्या एकदाच्या करून. आव भारी करपली पोळी. झाल्या सगळ्या पोळ्या. आता हा सगळा पसारा आवरून घ्यायला लागेल सगळा. आणि तर मला पण आता आवरायचं आहे थोडंसं. आवरून मग नंतर मी भेटूया. तोपर्यंत हा सगळा पसारा आवरून घेते. मग त्यानंतर मी जेवण करणार. त्यानंतर मी आवरणार. मग भेटते तुम्हाला. सगळ्यांचं जेवण झालं, फक्त मीच एकटी राहिली. म्हणून मी आता बसले जेवण करायला. मस्त असं लिंबू पिळणार आमटीमध्ये आणि खाणार. तुम्ही पण या नक्की जेवायला. तुम्ही पण या नक्की. आम्ही चाललोय इस्कॉन म्हणून. तिला खूप उशीर चाललाय. खूप उशीर झालाय म्हणून आम्ही चाललोय इस्कॉन मंदिरला. मेकअप नाही केलाय म्हणून आम्ही तोंडाला बांधून चाललोय. काहीच नाही केलंय मेकअप. आहे ना दक्ष? हा. त्याने तरी मेकअप केलाय. आम्ही तर मेकअप पण नाही केलं. मी तर तोंडाला बांधले. बोल. पेट्रोल भरायला आपलं पेट्रोल पंप. मेकअपची तयारी. सगळा पसारा काढून ठेवला घरी. आले पहिलं मेकअप. पहिल्या बांगड्या नाही होणार. काश्मीरी बांगडी. मेकअप करून जेवण पण करायला बसले. जेवण सोडून फोटो काढत बसले. आणि मी आमरस खाते. आणि आमरस या तुम्ही पण जेवायला. गाईज आम्ही आलो इस्कॉन मंदिरामध्ये. मेकअप करून सगळे जणी. नीट पडकी. अरे इथं धरायचं आणि पाया पडायचं. पाय पड. सगळ्यांची गुढी निघाली आणि आम्ही आत्ता काढतोय. नीट पड ना. आत्ताशी मी फोटो आणि व्हिडिओ घेते. झालं धर. दक्ष इथपर्यंत ब्लॉग बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि असेच ब्लॉग बघत राहा. आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.